नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, अगोदरच्या क्लासमध्ये आपण फ्रेजेस शिकलेले आहोत. फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह किंवा शब्दसमुदाय. आणि आजच्या क्लासमध्ये क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य. बघूया मग क्लास काय असतोय, ह्याचा फंक्शन काय असतोय, हे कुठे वापरतोय हे आपण पाहूया बेटा. क्लॉज उपवाक्य. A clause is a component of a complex sentence with own subject and predicate, especially when doing the work of a noun, an adjective or an adverb. मराठीमध्ये सांगतोय, सोपं होईल. क्लॉज म्हणजे वाक्यात स्वतःचा कर्ता आणि विधेय. विधेय म्हणजे प्रेडिकेट. प्रेडिकेटला मराठीमध्ये विधेय म्हणतात बेटा. सो वाक्यात स्वतःचा कर्ता आणि विधेय असून जे वाक्य समूह नामाचा, विशेषणाचा किंवा क्रियाविशेषणाचा काम करतोय ह्याला क्लॉज म्हणतोय बेटा. लिहून घ्या बेटा. मी जे मराठी सांगितलं तेही लिहून घ्या आणि जे इंग्रजीमध्ये आहे ते पण लिहून घ्या बेटा. काइंड्स ऑफ क्लॉजेस. पहिला नाउन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा ॲडव्हर्ब क्लॉज. अशा प्रकारे क्लॉजेस 3 आहेत बेटा. किती आहेत? 3. ज्या प्रकारे फ्रेजेस 3 होते तसेच क्लॉजेस देखील 3 आहेत बेटा. नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ॲडव्हर्ब फ्रेज आपण शिकलो. तसेच क्लॉजेस बेटा. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक लक्ष द्या. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, आताही सांगतोय. जेव्हा आपण सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकतोय बेटा, तेव्हा हे खूप महत्वाचे आहे. ज्यांना फ्रेज आणि क्लास समजतोय, ज्यांना फ्रेज आणि क्लास येतोय, त्यांना सिंपल सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करता येत आहे. आणि समजा फ्रेज आणि क्लास जर माहिती नसेल, सिंपल सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करणं खूप अवघड आहे बेटा. समजतच नाहीये, डोक्यावरून जातोय. म्हणून इथं लक्ष द्या बेटा. बघूया आता नाउन क्लॉज म्हणजे काय. नाउन क्लॉज म्हणजे a noun clause is a group of words which has subject and predicate of its own and does the work of a noun. म्हणजे वाक्यात स्वतःचा कर्ता आणि विधेय असून ते नामाचं काम करतो बेटा. मराठीमध्ये आहे, लिहून घ्या. मराठीमध्ये पण सांगतोय. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, विधेय म्हणजे प्रेडिकेट. कर्ता विधेय असून नामाचा कार्य करणारा शब्द समुदायाला नाउन क्लॉज असे म्हणतात. मराठीमध्ये पण लिहून घ्या बेटा. म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, प्रेडिकेट असतोय आणि हे नामाचं काम करतोय. एक्झाम्पल बघूया बेटा, अजून समजेल. एक्झाम्पल नंबर 1, आय एक्सपेक्ट दॅट ही विल गेट डिस्टिंक्शन. इथं आय एक्सपेक्ट दॅट हे नाउन क्लॉज आहे बेटा. इथं आय सब्जेक्ट आहे, एक्सपेक्ट वर्ब आहे. आय एक्सपेक्ट दॅट हे नाउन क्लॉज आहे. ही विल गेट डिस्टिंक्शन हे मेन क्लॉज आहे बेटा. आणि तसेच दुसरं एक्झाम्पल, दॅट यू हॅव कम प्लीजेस मी. दॅट यू हॅव कम इज नाउन क्लॉज. हे दुसरं एक्झाम्पल बेटा. अजूनही स्पष्ट समजण्यासाठी इथं मी अजून काही वाक्य दिलेलं आहे बेटा. इथं ऑब्झर्व, निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. बघूया बेटा. इथं आय बिलीव्ह इन युअर सेईंग. इन युअर सेईंगला मी अंडरलाईन केलं बेटा. इथं आय बिलीव्ह इन युअर सेईंग हे आय सब्जेक्ट आहे, बिलीव्ह वर्ब आहे, इन युअर सेईंग हे नाउन फ्रेज आहे बेटा. हे काय आहे? नाउन फ्रेज आहे. आणि तेच वाक्याकडे बघूया. आय बिलीव्ह व्हॉट यू से. आय बिलीव्ह व्हॉट यू से हे बेटा आय सब्जेक्ट आहे, बिलीव्ह वर्ब आहे, व्हॉट यू से हे यू सब्जेक्ट आहे, से वर्ब आहे बेटा. हे नाउन क्लॉज आहे. इथं अर्थ तेच आहे. इन युअर सेईंग नाउन फ्रेज, व्हॉट यू से नाउन क्लॉज. मित्रांनो, अजून एक स्पष्ट तुम्हाला सांगतोय. हे जे पहिला जे वाक्य आहे हे सिंपल सेंटेन्स आहे आणि हे जे दुसरा जे वाक्य आहे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बेटा. बघा किती सोपं आहे. सिंपल सेंटेन्स ना कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणं किती सोपं आहे. आय बिलीव्ह इन युअर सेईंग म्हणजे तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे,
हे पहिला वाक्यात आहे बेटा. आय बिलीव्ह व्हॉट यू से, तुम्ही जे म्हणता त्याच्यावर माझा विश्वास आहे. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बेटा. सो दिस इज व्हॉट यू से नाउन क्लॉज आहे, इन युअर सेइंग नाउन फ्रेज आहे बेटा. हे डिफरन्स आहे, समजून घ्या, लिहून घ्या. जर समजत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा लिहा बेटा, मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. राईट. तर दुसरा बघूया बेटा, ऍडजेक्टिव्ह क्लास, विशेषणाचा उपवाक्य. बघूया बेटा काय म्हणतो. An adjective class is a group of words with the subject and predicate doing the work of an adjective. इथं मराठीमध्ये पण दिलेलं आहे बेटा, कर्ता आणि विधेय असून विशेषणाचा काम करणाऱ्या शब्द समुदायाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतात. एक्झाम्पल ना अजून स्पष्ट होईल आपल्याला. पहा एक्झाम्पल, आय सॉ अ टायगर विच वॉज वोंडेड. इथं विच वॉज वोंडेड हे बेटा adjective clause आहे बेटा. which was wounded is adjective clause. I saw a tiger हे मेन क्लॉज आहे बेटा, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे मी एक टायगर पाहिलं, मी एक वाघ पाहिला. वाघ कसा आहे, विच वॉज वोंडेड, जखमी वाघ, जखमी झालेला वाघ मी पाहिला. असे या वाक्याचा अर्थ आहे बेटा. अजून स्पष्ट समजण्यासाठी इथं अजून एक वाक्य दिलं बेटा. असंच वाक्य आहे, बघूया. ऑब्झर्व, आय सॉ ए कार विथ रेड लाईट. हे रेड लाईट विथ रेड लाईट आहे, हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे बेटा. आणि तेच वाक्य इथे लिहिलं, आय सॉ ए कार विच हॅज रेड लाईट. आय सॉ ए कार विच हॅज रेड लाईट. हे विच हॅज रेड लाईट ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे बेटा. ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विच हॅज रेड लाईट म्हणजे ज्या कारला लाल दिवा आहे अशी कार मी पाहिला. लाल दिवाचा गाडी मी पाहिला. इथं अर्थ काय होतो बेटा, आय सॉ ए कार विथ रेड लाईट, लाल दिव्याची गाडी पाहिलं मी, लाल दिवाचा कार पाहिला आणि लाल दिवा असलेला कार मी पाहिला, असे याचा अर्थ होतो बेटा. एवढा फरक असतोय. हे आहे सिंपल सेंटेन्स आणि हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बेटा. सिंपल सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लिहून घ्या, समजून घ्या बेटा. एक वेळ समजत नसेल तर दुसरी वेळेस पहा, दुसरी वेळ लिहून घ्या, तुम्हाला समजेल बेटा. नेक्स्ट तिसरा, ऍडवर्ब क्लास, क्रियाविशेषण. बघूया बेटा. An adverb clause is a group of words with the subject and predicate doing the work of an adverb. म्हणजे हे असंच बेटा, जसे नाउन क्लास पाहिला, ऍडजेक्टिव्ह क्लास पाहिला, तसेच ऍडवर्ब क्लास. म्हणजे ऍडवर्ब क्लासला देखील पहा, कर्ता आणि विधेय असून क्रियाविशेषणाचा काम करणारा शब्द समुदायाला ऍडवर्ब क्लास म्हणतात. म्हणजे स्वतःचा कर्ता आणि विधेय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असून कोणतं काम करतोय, कार्य कोणतं करतोय, क्रियाविशेषणाचा, त्याला काय म्हणतो आपण, ऍडवर्ब क्लास. एक्झाम्पल पहा बेटा. द स्टुडंट्स स्टार्टेड मेकिंग नॉइज when the teacher left class. when the teacher left class adverb clause आहे बेटा. adverb clause of time देखील म्हणता येते आपल्याला. हे when the teacher left class adverb clause आहे आणि मेन क्लास काय इथं, the students started making noise. हे तुम्हाला लागू होते वाक्य, तुम्ही तेच करता ना बेटा. जेव्हा जेव्हा शिक्षक वर्गातून बाहेर पडले तेव्हा स्टुडंट स्टार्टेड मेकिंग नॉइज, विद्यार्थी गोंधळ घालायला सुरुवात केली. म्हणजे जसे शिक्षक बाहेर गेले तसे विद्यार्थी गोंधळ करायला सुरुवात केले, असे हे वाक्याचा अर्थ आहे बेटा. सो व्हेन द टीचर लेफ्ट क्लास, दिस इज ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. आणि स्पष्ट समजण्यासाठी अजून एक एक्झाम्पल दिला बेटा. इथं ऑब्झर्व म्हणलेलं आहे, तर निरीक्षण करा आणि लिहून घ्या. पण दे स्टार्टेड एट द सनराइज. दे स्टार्टेड एट द सनराइज. दे स्टार्टेड म्हणजे बेटा इथे निघाले. स्टार्ट म्हणजे निघणे, एखादी प्रवासाला किंवा कुठेतरी बाहेर निघणे. दे स्टार्टेड एट द सनराइज म्हणजे सूर्योदयाला ते निघाले. केव्हा निघाले ते, सूर्योदयाला ते निघाले. हे एट द सनराइज हे ऍडवर्ब फ्रेज आहे बेटा. आणि तेच वाक्य, दे स्टार्टेड व्हेन द सन रोज. व्हेन द सन रोज, पहा बेटा, एट द सनराइज फ्रेज आहे
when the sun rose क्लॉज आहे. at the sunrise adverb phrase आहे. when the sun rose adverb क्लॉज आहे. दिस इज द डिफरन्स बेटा. हे समजण्यासाठी दिलेले आहे. हे सिंपल सेंटेन्स आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ह्याचा अर्थ काय होतं बेटा? दे स्टार्टेड व्हेन द सन रोज. जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा ते निघाले. ह्याचा अर्थ जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा ते निघाले. आणि इथं सूर्योदयाच्या वेळी ते निघाले. एट द सनराईज, सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाला ते निघाले. इथं सूर्योदय झाला तेव्हा ते निघाले. असे ह्या दोन वाक्याचा अर्थ होतो बेटा. हे आहे सिंपल सेंटेन्स, हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वेल विद्यार्थी मित्र, नाउन क्लास, ॲडजेक्टिव्ह क्लास, ॲडव्हर्ब क्लास बहुतेक समजला असेल असे मी आशा करतोय. जर समजला असेल बेटा, हे व्हिडिओ दुसरी वेळेस पहा. तरी समजत नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बेटा, मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. वेल विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक धड्याने आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.